कर्नाटक राज्य बीदर जिला में भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार भगवंत खोबा ने अपना नामांकन पत्र दाखिल किया। इस अवसर पर हजारों कार्यकर्ताओं के साथ मिलकर अपना नामांकन पत्र दाखिल किया और उन्होंने भारतीय जनता पार्टी कार्यकर्ताओं की पार्टी है, इसलिए देश के विकास के लिए आप मुझे अपना अनमोल वचन वोट दें और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को जिताएं। ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಪರಿಹಾರ ಕೊಡಲಿಲ್ಲ ಈಶ್ವರ್ ಖಂಡ್ರೆ ಅವರೇ. ನೀವು 10 ತಿಂಗಳಿಂದ ರೈತರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಒಂದೇ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ವಿಧಾನಸೌಧದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನೀವು ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮಾಡಿದಂಥದ್ದಲ್ಲ. ಇದು ನಿಮ್ಮ ರೈತ ವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರ ಅಲ್ವಾ? ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಏನು ಸಾಧನೆ ಮಾಡಿಲ್ಲ ಭಗವಂತ ಖೂಬಾ. ಏನು 10 ವರ್ಷದಲ್ಲಿ 1 ಲಕ್ಷ ಕೋಟಿಗೂ ಹೆಚ್ಚು ಅನುದಾನವನ್ನು ತಂದು, ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಪತ್ರಕರ್ತ ಬಂಧುಗಳೇ, ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರೇ, 10 ವರ್ಷದಲ್ಲಿ 1 ಲಕ್ಷಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಕೋಟಿಯ ಅನುದಾನವನ್ನು ತಂದು ಜಿಲ್ಲೆಯ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕನಿಗೆ ಸಾಮಾಜಿಕ ಸುರಕ್ಷತೆ ಯೋಜನೆಗಳನ್ನು 100% मुट्टिसिದ್ದೀವಿ. विकासासाठी आणि प्रत्येक समाजाच्या गौरव अभिनंदनासाठी अभिमानासाठी मी राबलेला आहो. मी कृपा करून विनंती करतो, इंडिपेंडेंट म्हणून कॅन्डिडेट घालू नका. हे चुनाव देशाची चुनाव आहे. हे चुनाव प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदीचे प्रधानमंत्री बनण्याचे चुनाव आहे. हे चुनाव सर्व जाती धर्म भाषा पंथ प्रांत सगळ्यांचा विकास करायची चुनाव आहे. मी हात जोडून विनंती करतो, तुम्ही अपेक्ष म्हणून उभे करून भारतीय जनता पार्टीला नुकसान करायचं काम करू नका. मी दोन्ही हात जोड करून तुम्हाला विनंती करतो. आणि काँग्रेसला 70 वर्ष झालं, आजपर्यंत आम्ही जे केलं मराठा समाजला काँग्रेस काही नाही केलं. हे डंका बाजूने मी सांगतो, पण काँग्रेसला कोणी बोलत नाहीत. फक्त भाजप आणि भाजपचा संसदला बोलता. आम्ही बसून घोष करूया, हे माझा विनंती तुम्ही स्वीकार करील, हे माझा आत्मविश्वास आहे. ಬಂಧುಗಳೇ, ಈ ಬಾರಿ ಒಂದು 3 ಸ್ಲೋಗನ್ ಹೇಳ್ತೀನಿ.